शहरातील लॉन्ड्रीचे दुकान रातोरात पलटी. अज्ञात समाजकंटकाकडून करण्यात आले गैरकृत्य. शहर पोलिसात तक्रार दाखल. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जवळील झोपडपट्टीजवळ एका टपरीमध्ये गेल्या 10 वर्षापासून अधिक काळ समीर अख्तर मनेर नामक व्यक्ती लॉन्ड्रीचा व्यवसाय करत असून त्याच टपरीबद्दल किंवा त्याच्या व्यवसायाबद्दल आजवर कोणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. परंतु काल पहाटे 2:30च्या दरम्यान काही अज्ञातांनी हे लॉन्ड्रीचे दुकान बांबूच्या साहाय्याने पलटी केले. तसेच दुकानाची नासधूस केली व तेथून पळ काढला. लॉन्ड्री चालक समीर मनेर यांच्या निदर्शनास ही बाब पहाटे 4च्या सुमारास आल्यानंतर त्याने पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या लॉन्ड्रीचे फोटो काढले व नागरिकांच्या साहाय्याने पलटी केलेली लॉन्ड्री पुन्हा आहे त्या स्थितीत उभी करण्यात आली. सकाळी समीर मनेर यांनी शहर पोलिसात जाऊन अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करतीलच, परंतु अशा समाजकंटकांना आवर घालणे गरजेचे आहे. तसेच शहरामध्ये सध्या फाळकूट दादांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले असून गल्ली बोळात आता सध्या फाळकूट दादा आपली स्टाईल दाखवू लागले आहेत. यांना आवरणे देखील गरजेचे आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेने या फाळकूट दादांच्या व समाजकंटकांच्या वेळीच मुसक्या आवळणे गरजेचे आहे. तसेच शहरातील वाढीव हद्दीतील भागात रात्र गस्त घालणे देखील तेवढेच गरजेचे आहे. नमस्कार, मी समीर मनेर. मी गेले 10 वर्षापासून इथं या खोक्यात व्यवसाय करतोय. तर रात्री 2-2:30च्या सुमारे या खोका माझा पलटी करण्यात आला आणि माझे नुकसान बरेच प्रमाणे झालेले आहे. मी ही तक्रार पोलीस ठाण्यात दिलेली आहे. पोलिसांनी यांची फोटो काढलेली आहे. जे कोणी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे अशी विनंती करतो. माझा भाऊ आमिर मनेर रात्री अज्ञातांनी खोकं पलटी करून बरेचसे नुकसान केलेले आहे. त्याच्या पुढे आमची कोणाची तक्रार नव्हती आणि आमच्याबद्दल बी कोणाची तक्रार नव्हती. तरी अज्ञातांनी असे खोके पलटी करून भरपूर नुकसान केलेले आहे. मागील 10 वर्षापासून आम्ही स्थानिक असून या ठिकाणी कोणाला त्रास न देता आम्ही धंदा करत होतो. तरी आम्हाला नुकसान असे पोहोचवलेले आहे. तरी ज्या अज्ञातांनी असे केलेले आहे त्यांना धरून कडक कारवाई करावी.